मराठी मॉनिटर या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, परमनंट सफाई कर्मचारी आणि सबस्टाफ म्हणजेच या ठिकाणी पिऊन दप्तरी अशी जी पदं असतात या सर्वांसाठी पदभरतीची जाहिरात सेंट्रल बँक ऑफ इंडिया गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचा तुम्हाला परमनंट जॉब भेटतोय. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे IBPS कंपनी तुमची परीक्षा घेणार आहे. आता तुम्ही म्हणाल की सेंट्रल बँक ऑफ इंडिया जी आहे हा सेंट्रल गव्हर्नमेंटचा जॉब आहे, तर इथं तुमची परीक्षा हिंदी इंग्लिशमध्ये होईल का? तर नाही, तुमची परीक्षा मराठीमधून होणार आहे. आणि ज्या जागा महाराष्ट्रासाठी राखीव आहेत त्या ठिकाणी फक्त मराठी मुलंच अप्लाय करू शकतील. तर बघा मित्रांनो, किती जागा आहेत आपल्या स्टेटमध्ये. सर्वात जास्त जागा त्यांनी ठेवलेल्या आहेत. जसं की पहा, MMZO आणि पुणे यासाठी या ठिकाणी महाराष्ट्र स्टेटसाठी 118 सर्वात जास्त जागा आहेत बाकी स्टेटपेक्षा. तर 118 जागांसाठी ही पदभरती होते. यामध्ये मित्रांनो SC ST OBC WH जनरल, त्यानंतर PWD आणि एक्स सर्व्हिसमॅन या सर्वांसाठी वॅकेन्सी आहेत. टोटल 484 वॅकेन्सीपैकी 118 जागा महाराष्ट्रामध्ये आहेत. आणि याच्यामध्येही मित्रांनो सिटी वाईज देखील त्यांनी दिलेले. महाराष्ट्रामध्ये कुठं कुठं असेल पहा, मुंबईमध्ये 11 जागा असतील, अमरावतीमध्ये 27, त्यानंतर नागपूरमध्ये 18, अहमदनगरमध्ये 18, त्यानंतर छत्रपती संभाजीनगरसाठी 13, नाशिकसाठी 16, पुणेसाठी 15 असे मिळून मित्रांनो या ठिकाणी ह्या वॅकेन्सी ठेवण्यात आलेल्या आहेत. तर या ठिकाणी मित्रांनो तुम्ही जर पाहिलं, OBC साठी सर्वात जास्त 31 वॅकेन्सी मित्रांनो आहेत. त्यानंतर मित्रांनो 54 वॅकेन्सी ज्या आहेत या ठिकाणी जनरल कॅटेगरीसाठी आहेत. त्यानंतर EWS SC ST यांच्यासाठी देखील वॅकेन्सी ठेवण्यात आलेली आहे. टोटल 118 वॅकेन्सी महाराष्ट्रामधून असतील. तर तुम्हाला फॉर्म भरताना मित्रांनो या ठिकाणी हे सिलेक्ट करायचे. तुम्हाला पुण्यामध्ये पाहिजे, तुम्हाला अगोदर झोन सिलेक्ट करायचा आहे. MMZO पुणे हा झोन सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी सिटी सिलेक्ट करायची. जसं की पुण्यामध्ये पाहिजे तर पुणे, आणि स्टेट नंतर महाराष्ट्र तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. तर मित्रांनो ही टोटल जी पदभरती होते याची तुमची एक्झाम जी असणार आहे मराठीमधून होणार आहे. महाराष्ट्रामध्ये मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी तुमचं एक्झाम सेंटर असणार आहे. तर बघा, आता याच्यासाठी तुम्हाला 9 जानेवारी 2024 पर्यंत ऑनलाईन ॲप्लिकेशन करायचे. तो ऑनलाईन अप्लाय सुरू झालेले आहेत. त्याची लिंक तुम्हाला टेलिग्राम चॅनलला दिलेली आहे या PDF फाईलची. आणि मित्रांनो अप्लायची लिंक, त्याच्या टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तिथून तुम्ही ही जाहिरात डाउनलोड करू शकता. तर याच्यासाठी तुम्हाला जर तुम्ही SC ST PWD एक्स सर्व्हिसमॅन कॅन्डिडेट असाल तर फक्त 175 रुपये फीज आहे. आणि बाकी अदर कॅन्डिडेट सर्व बाकी अदर कॅन्डिडेटसाठी 850 रुपये फीज असणार आहे. याची एक्झाम देखील मित्रांनो जानेवारी फेब्रुवारीमध्ये होणार आहे. आणि तुमचं प्रोव्हिजनल सिलेक्शन एप्रिल 2024 पर्यंत मित्रांनो तुम्हाला दिलं जाईल. ऑलरेडी याच्यावरती माहिती आलेली आहे. आता याचं एक्झाम जे आहे मित्रांनो त्याचं सिलेक्शन प्रोसेस कशी असणार आहे आणि एज लिमिट काय आहे. तर बघा, एजमध्ये मित्रांनो 18 ते 26 वर्षे ही खुल्या प्रवर्गासाठी आहे. याच्यामध्ये SC ST साठी 5 वर्षे सूट आहे, OBC साठी 3 वर्षे सूट आहे आणि PWD साठी 10 वर्षापर्यंत सूट असणार आहे. तर एक्झामसाठी मित्रांनो या ठिकाणी सिलेक्शन प्रोसेस आपण बघूयात कशा पद्धतीने तुमची एक्झाम कंडक्ट होईल. मराठीमध्ये होईल. तर याच्यामध्ये काय काय सब्जेक्ट्स असतील तुमचे. 2 एक्झाम होतील तुमच्या. पहिली एक्झाम ऑनलाईन जे असणार आहे IBPS मार्फत होईल, ज्याच्यामध्ये मित्रांनो इंग्लिश लँग्वेजसाठी 10 प्रश्न असतील. हे इंग्लिशमध्येच होईल. जनरल अवेअरनेस मराठीमधून होईल 20 मार्कासाठी. एलिमेंटरी अर्थमॅटिक 20 मार्कासाठी मराठीमधून होईल. त्यानंतर सायकोमॅट्रिक टेस्ट किंवा रिझनिंग ज्याला आपण म्हणतो मराठीमधून 20 मार्कासाठी होईल. तर टोटल 70 मार्काची तुमची ऑनलाईन टेस्ट होईल IBPS मार्फत. 90 मिनिटाचा वेळ तुम्हाला असेल. त्यानंतर तुमची लोकल लँग्वेजची टेस्ट म्हणजेच मराठीची टेस्ट या ठिकाणी घेतली जाईल, ज्याच्यामध्ये मित्रांनो तुम्हाला 30 मार्क दिले जातील. 30 मिनिटाचा वेळ असेल. आणि मित्रांनो ही मराठीची टेस्ट जी असणार आहे त्याचे मार्क्स फायनल कट ऑफमध्ये धरले जाणार आहेत. या ठिकाणी लिहिलेले पहा, कट ऑफ स्कोर तुमचा ऑनलाईन एक्झाम 70 मार्काची प्लस लोकल लँग्वेज टेस्ट जी आहे 30 मार्काची मिळून 100 मार्कावरती तुमचं कट ऑफ जे आहे ते या ठिकाणी पकडलं जाईल. तर त्यानुसार मित्रांनो तुम्हाला याचा अभ्यास करणं गरजेचं आहे. आता पहिली जी 70 मार्काची एक्झाम जी तुमची होईल ऑनलाईन IBPS मार्फत, त्यामध्ये 0.25 इतकी प्रत्येक क्वेश्चन जर तुमचं चुकीचं असेल उत्तर तर त्यासाठी निगेटिव्ह मार्किंग देखील ठेवण्यात आलेली आहे. तर याच्यासाठी मित्रांनो लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. अजून याच्याबद्दल काय प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा. धन्यवाद.